एका तरुणीच्या खोलीचा दिवा रात्रभर चालू होता. घरातील सगळ्यांना वाटलं ती अभ्यास करत असेल, कारण दुसऱ्याच दिवशी तिला कॉलेजला जायचं होतं. भविष्य घडवायचं होतं, स्वप्न पूर्ण करायची होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा आतलं दृश्य पाहून आई-वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का त्यांना बसला. खोलीत पडलेलं होतं 6 पानाचं एक पत्र आणि त्या पत्रात लिहिलेल्या शब्दांनी एका नात्याचं काळं वास्तव उघडं केलं. मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दंत चिकित्सक विषयाचं पदवीधर शिक्षण घेणारी 24 वर्षीय विद्यार्थिनी श्रुती बजरंग सोनवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरलं आहे. कारण तिच्या मृत्यूनंतर सापडलेल्या 6 पानाच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबईतील अटॉप हिल परिसरात श्रुती सोनवणे आपल्या आई-वडील, बहिणीसोबत राहत होती. ती मास्टर इन डेंटल सर्जरी शिक्षण घेत होती. अभ्यास, कष्टाळू, स्वप्नाळू आणि करिअर घडवणाऱ्या उंबरठ्यावर असलेली ही तरुणी अचानक आयुष्य संपवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी संध्याकाळी सगळं अगदी सामान्य होतं. साधारण 7च्या सुमारास श्रुतीचे आई वडील जेवायला बाहेर जाणार होते. तिने स्मृतीला विचारलं, "तुझ्यासाठी काही खायला आणू का?" पण स्मृतीने शांतपणे नकार दिला. "मी अभ्यास करते," असं सांगत ती आपल्या खोलीत गेली. आई वडील रात्री उशिरा घरी परतले तेव्हा स्मृतीचे खोलीची दिवा चालू होता. त्यांना वाटलं की ती अभ्यास करत असेल. त्यामुळे तिला त्रास न देता झोपायला गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 10 वाजले तरी स्मृती काही आपल्या खोलीतून बाहेर आली नाही. रोज सकाळी लवकर उठणारी स्मृती इतका वेळ बाहेर का येत नाही असा प्रश्न आई-वडिलांना पडला. त्यांनी दरवाजा ठोकला, आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेवटी घाबरून त्यांनी दरवाजा तोडला. आज जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. श्रुतीने नायलॉनच्या स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतला होता. ही माहिती मिळताच आटॉप हिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान श्रुतीजवळ 6 पानाची सुसाईड नोट सापडली आणि त्या नोटमध्ये लिहिलेले शब्द वाचून पोलिसांचाही काही काळ स्तब्ध झाले. या चिठ्ठीत श्रुतीनं आपल्या प्रियकर फैजल मोहम्मद खानवर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फैजल मोहम्मद खान हा कायद्याचा पदवीधर असून इन्शुरन्स ब्रोकर म्हणून काम करत आहे. एका डेटिंग ॲपवर दोघांची ओळख झाली होती. हळूहळू मैत्री वाढली आणि त्यानंतर प्रेमसंबंध सुरू झाले. श्रुतीने आपल्या पत्रात तिच्या नात्याच्या सुरुवातीच्या आठवणी अत्यंत भावूकपणे लिहिल्या आहेत. दादरमध्ये झालेली पहिली भेट, तासनतास चालत केलेल्या गप्पा, पिझ्झा खाताना मोठ्याने हसणारा फैजल, हे सगळं तिला अजूनही आठवत असल्याचं तिने लिहिलं होतं. तिने आपल्या वाढदिवसाचाही उल्लेख केला आहे. वाढदिवसाच्या दिवशी फैजलने ताज हॉटेलमध्ये खोली सजवून तिच्यासाठी खास सेलिब्रेशन केलं होतं. कोणी मला इतकं खास वाटू देईल किंवा वाटत असेल असं मी कधीच कल्पनाही केली नव्हती, असं तिने त्या पत्रात लिहिलं आहे. तिने अलिबागची ट्रिप, बाईक राईड्स, एकत्र घालवलेला क्षण, आंबट कँडी आणि एकत्र घालवलेले छोटे-छोटे आनंदाच्या क्षणही त्या पत्रात नमूद केले आहेत. पण या आठवणी लिहिताना स्मृतीने एक धक्कादायक सत्यही उघड केलं. तिच्या म्हणण्यानुसार नात्याच्या काही काळानंतर फैजलचं वागणं बदलायला लागलं. तो सतत तिचा अपमान करायचा, तिच्याशी अनावर करायचा. कधी-कधी अशा टिप्पणी करायचा, की ज्यामुळे ती पूर्णपणे तुटून जायची. स्मृतीने त्या पत्रात लिहिलं आहे, "तुझे शब्द खूप शक्तिशाली होते. आयुष्य संपवण्यासाठी ते पुरेसे ठरले." तिने असंही नमूद केलं, की रिलेशनशिपमध्ये असूनही फैजल डेटिंग ॲपवर सक्रिय असायचा. त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणि मानसिक स्थिती दोन्ही खालवत गेली. "मी कदाचित वेडी होते, पण मी खूप प्रयत्न केले. तुला अनेकदा माफ केलं. माझा अभिमान आणि स्वाभिमान सगळं बाजूला ठेवलं. पण आता मी पूर्णपणे थकले आहे." असे शब्द तिने त्या पत्रात लिहिले आहेत. या पत्राच्या शेवटी स्फूर्तीनं आपल्या आई-वडिलांची आणि बहिणीची माफी मागितली आहे. "आई, बाबा, मला माफ करा. मी कमकुवत ठरले, पण मी
आयुष्यात मोठं होऊ शकले नाही, पैसे कमवू शकले नाही. मी प्रयत्न केला, पण खूप कठीण होते. असं भावनिक शब्द तिने लिहिले आहेत. या घटनेनंतर श्रुतीच्या वडिलांनी अटॉपविल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फैजल मोहम्मद खान विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी फैजलला लोअर परळ परिसरातून अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. मोबाईल चॅट्स, कॉल डिटेल्स आणि सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. एक अत्यंत हुशार, स्वप्नांनी भरलेली आणि आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी राहिलेली तरुणी अशा प्रकारे आयुष्य संपवते. ही घटना अनेक प्रश्न निर्माण करून जाते. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सत्य नेमकं काय आहे हे तपासातून पुढे येणार आहे. पण स्मृतीच्या आयुष्याची जी कथा 6 पानाच्या त्या पत्रात संपली, ती समाजाला एक मोठा आणि गंभीर प्रश्न विचारून जाते. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.